विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय। दिल्लीतल्या लाठीचार्जचे आदेश नेमके दिले कोणी असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय। पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट। दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल विचारलेत। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न विचारत राहुल गांधींनी शहांना एक पत्रही लिहिलंय। 20 जुलै 2026 रोजी दिल्लीत शांततापूर्ण निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल मी हे पत्र लिहितोय। विद्यार्थी निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेची मागणी करत होते। त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी सुरक्षा दलांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला। त्यात प्राणघातक शस्त्र आणि अश्रुधुराचा वापर केला गेला। शेकडो विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली। महिला आंदोलकांवरही पोलिसांनी हल्ला केला। महिलांच्या खासगी अवयवांना मुद्दाम लक्ष्य करण्यात आलं। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्राणघातक पॅलेट गनचाही वापर करण्यात आला। माध्यमं आणि सोशल मीडियावर आलेल्या रिपोर्ट्समध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदोलकांचे फोटो स्पष्ट दिसतायत। मी साहिल लोचम नावाच्या 19 वर्षीय जखमी विद्यार्थ्याला भेटलोय। साहिलला पॅलेट गनने गोळ्या मारण्यात आल्या। साहिलचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी होण्याची भीती आहे। दिल्लीत तैनात असलेल्या सुरक्षा दलांनीच हे प्रकार केले आहेत। गृहमंत्री म्हणून विद्यार्थ्यांविरुद्ध पॅलेट गनच्या वापराला आपण मंजुरी दिली होती का? तुम्ही परवानगी दिली नसेल तर कुणी दिली? साध्या कपड्यातील लोक जे विद्यार्थ्यांना लाठ्या मारताना दिसले ते पोलीस कर्मचारी किंवा स्वयंसेवक होते का? त्यांच्या तैनातीला कुणी परवानगी दिली असे सवाल राहुल गांधींनी या पत्रातून विचारलेत। काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले। अरे, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो। प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडे बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता। हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे। पॅलेट गनमुळे गंभीर जखमी झालेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन राहुल गांधींनी पत्रकार परिषदही घेतली होती। सरकार ने कहा है कि कोई पैलेट गन यूज नहीं हुई। ये देखिए, ये है पैलेट गन। थोड़ा घूम जाओ। इसको कहते हैं पैलेट गन। इसको कहते हैं पैलेट गन। ठीक है, और इनकी आंख डैमेज हो गई है। इनकी आंख से इनको दिखाई नहीं दे रहा है। ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है, पीटा गया है। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशा 3 मागण्या राहुल गांधींनी केल्या आहेत। या 3 मागण्या पूर्ण होईपर्यंत संसद चालू देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिलाय। यातली धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची एकच मागणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे उर्वरित 2 मागण्यांवरून काँग्रेस अधिवेशनात पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।